तर मित्रांनो, अजितदादा यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांना अभिवादन करायला आलेलो आहोत. अग्रवाल मंगलकर साहेबांनी छोटासा प्रोग्राम आयोजित केलेला आहे. जल्दी अजितदादा आने वाले हैं, मिलने वाले हैं. अजितदादा को पिंक कलर पसंद है करके मैं पिंक कलर का शर्ट पहन के आया, आप देख सकते हो. अरे बेट्यांनो, आठवण येत असेल ना रे आज खूप. दादा मागच्या दिवस मला भेटायला मी यवतमाळ आलो होतो. तुम्हाला हे कलरचं शर्ट आवडतं म्हणून मी हेच घेऊन आलो होतो. मी आज तुम्हाला अभिवादन करायला आलो होतो, मी हेच घेऊन आलेला आहे. पण म्हटलं आज मला शुभेच्छा द्यायला माझ्या आठवणीत माझा अख्खा महाराष्ट्र एकवटला असेल. ज्येष्ठ बंधू राजा रणखोड साहेब, परिवाराची लेगेसी असेल, नाव असेल, सर्व काही असेल, पण दादांचं माझ्यावरचा विश्वास, हा मोठा योगदान, हा माझ्याकडून तिथे पक्षाला किंवा समाजाला देण्याचं काम तिथे मी 100% करणार आहे. मी आपण सर्व आलात त्याबद्दल अजितदादा पवार यांच्या पावस मूर्तीला मी विनम्र अभिवादन करतो. दिसला आणि तो कार्यक्रम संपल्यानंतर सायंकाळच्या वेळेस मी तिथून पायीच आयनॉक्सला पिक्चर बघायला गेलो आणि मी विचार केला की पिक्चर बघू, सकाळी उठून सकाळच्या विमानाने नागपूरला जाऊन मग पुसदला जाऊ. आणि पिक्चरमध्ये बसताना, पिक्चर कुठला होता आठवत नाही, पण माझा फोन वाजला आणि फोनवर नो नेम म्हणून लिहून आला. नो नंबर, नो नेम, प्रायव्हेट नंबर. तर मला असं मनात आलंच की हेच नक्की दादांचाच फोन असेल म्हणून मी उठलो, बाहेर गेलो आणि फोन उचलला. दादांचा पहिला शब्द होता की तू कुठे आहेस? म्हटलं दादा मुंबईत आहे. तुला सकाळी 10 वाजता देवगिरीवर यायचंय. म्हटलं येतो दादा. आणि 10 वाजता सकाळी जेव्हा देवगिरीवर पोहोचलो तर इथे सुप्रियाताई होत्या. भेटायला आम्ही पक्ष कार्यालयात मी वेळ मागितलं आणि दादांनी सकाळी 6:45चा वेळ दिला मला. आनंदित झालो. 6:45ला भेटायचं दादाला, एकट्याला वेळ दिली आहे मला. पण त्याच्यापेक्षा मोठं टेन्शन हे होतं की सकाळी उठायचं किती वाजता, आणि त्या टेन्शनमुळे मला रात्रभर झोप लागली. हा आदरयुक्त दरारा हा दादांचा होता. शिस्तप्रेमी, नीटनेटकेपणा, साफसफाई, स्वतःच्या आरोग्यावर कसं लक्ष द्यायचं, एकच आहे की सन्मान्य दादा आणि दादांचं जे कार्य, आता सकाळी उठतात, कसं काम करतात हे सर्वांनाच माहिती आहे. तिला याचा हट्ट धरू नको, हे काम होणार नाही. आणि म्हणलं ठीक आहे दादा. आणि काम करायचं असलं तर मग दादाला कोणती ताकद रोखू शकत नाही. निर्णय जर घेतला हे काम करायचं, तिन्ही नेत्यांनी लाडक्या बहिणीचा निर्णय घेतला, अर्थमंत्री म्हणून अजितदादाने त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलं यावेळेस. आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी एक ना अनेक असे निर्णय घेणारा हा महाराष्ट्राचा नेता आपल्याला सोडून एवढ्या लवकर जाईल याची पुसटची कल्पनाही नव्हती. शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब. म्हणजे उशीर का होतोय? त्यांनी सांगितलं की दादा आज वर्ल्ड कप फायनल आहे, सगळ्या लोकांचे निरोप आहेत की आता पहिली इनिंग झाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी लग्नाला येतो, त्यावेळेस आपण लग्न लावू. ते म्हणाले एक तर त्यांच्यासाठी वाट बघा किंवा मुहूर्त काढू नका. मुहूर्त काढलेला आहे. मी 6:15ला इथे तुमचं लग्न लागो अथवा न लागो, मी इथनं निघून जाणार. स्पष्टपणे त्यांनी सांगितलं की अवघ्या 10,000चा मंडप म्हणजे त्या अवघ्या 150 लोकांमध्ये दादांच्यासाठी म्हणून त्या माणसाने तिथे लग्न त्या ठिकाणी वेळेवर 6:15 वाजता लावलं. आणि 20च मिनिटानंतर ती मॅचचा इनिंग संपल्यानंतर तो मंडप 10,000चा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये भरला की आम्ही पण आश्चर्य केलं की आम्हाला आधी वाटलं की लोक उशिरा येतील, पण लोकांनी पण ते इनिंग संपल्यानंतर तिथे आले आणि दादा गाडीत बसेपर्यंत लोकांची गर्दी त्या ठिकाणी झालेली होती. काय नाव?
कार्यक्रमच आहे ना 4 दिवस इथेच आहे 26 ला सायंकाळच्या आज 22 आहे